नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे आप्पे रव्याचे। त्याच्यासाठी लागणार हे मी फेटून दही घेतलेलं आहे, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याच वाटीने मापून 2 वाट्या मी रवा घेतलेला आहे। आणि हे बघा, चटणीसाठी मी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातली। हे 2 तासासाठी भिजवून घ्यायचं आणि हे मिश्रण पण 2 तासासाठी भिजत घालू। चला तर मग मी दाखवते। हे बघा, आधी हे रवा टाकून घेते मध्ये। हे बघा, त्याला असं मिक्स करून घ्यायचं, फक्त थोडं थोडं। हे असं झालं की यात हे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। हे बघा, असं याला पण हे मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं थोडंसं पातळ तयार करून घेऊ बॅटर। हे बघा, असं लागल तसंच टाका पाणी। रवा खूप फुगतो, त्यामुळे पाणी जरा जास्तच लागतं, पण बघून टाका। हे बघा, इथपर्यंत आले। थोडंसं पाणी मी टाकते आणखी। हे बघा, अर्धा कप। थोडंसं घट्टच राहू द्या, हे जास्त पातळ पण नको। त्यावर प्लेट झाकून ठेवू। चटणी बनवण्यासाठी ही शेंगदाणे भिजत घातलेली आहेत, डाळ आहे, ही अद्रकाचा तुकडा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। तर यामध्ये आपलं ही लाल चटणी टाकली, थोडीशी, जसं तिखट आवडतं तसं, थोडीशी हळद, मीठ चवीपुरतं आणि यामध्ये 2 चमचे दही। हे बघा, हवं तर जास्त टाकू शकता। चला याला मिक्सरमधून फिरवून आणू। हे बघा, ही अशी चटणी झालेली आहे आपली। चला आता आप्याचं बघू। हे बघा, असं झालेलं आहे। यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीपुरतं, खाण्याचा सोडा, आणि दोन्ही मिक्स करून घेऊ। याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा टाकून मिक्स करून घेते। हवं तर तिखट टाका, नसलं तर राहू द्या। हे दोन्ही मिक्स केलेलं आहे। त्याला तर आपण आता आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे। बघा, आप्पे पात्र ठेवलेलं आहे, याला तेल लावून घेऊ। त्यामध्ये आपलं आप्याचं पीठ टाकू। मिनिटं झाकण ठेवून नंतर चेक करू। तर मी पूर्ण उलटून घेते आप्पे पलटी करून। हे बघा, हे आपले आप्पे बनवून झालेले आहेत। हे बघा, खूप जाळीदार आहेत।
तुम्ही पण करून पहा. माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. धन्यवाद.